तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर नुकतीच आपली जलसंपदा विभागाची ॲन्सर की ही रिलीज झालेली आहे. तर याची सुधारित ॲन्सर की ही येत्या 2-3 दिवसात येऊन जाईल. तोपूर्वी आपण पाहणार आहोत नॉर्मलायझेशननंतर तुमचे किती मार्क्स वाढू शकतात. ज्या विद्यार्थ्याचे नॉर्मलायझेशननंतर कमी मार्क्स मिळाले असेल तर त्यांना चिंता करायची गरज नाही. कारण जसे तुमचं नॉर्मलायझेशन होईल त्यानंतर तुमचे 10, 20 ते 30 मार्कपर्यंत तुमचे मार्क्स हे वाढू शकतात. आपण यापूर्वी तलाठी भरतीमध्ये सुद्धा पाहिलं होतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले होते, त्यानंतर त्यांचे 30 ते 40 मार्क हे वाढलेले होते. तर पाहू शकता नॉर्मलायझेशननंतर किती विद्यार्थ्याचे मार्क्स हे वाढू शकतात. तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण पडले आहेत त्यांचेसुद्धा आपण पाहणार आहोत, त्यांचे मार्क्स कमी होतील की जास्त वाढतील. तर पाहूयात मित्रांनो संपूर्ण प्रोसेस. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे, कारण की आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता नॉर्मलायझेशन मेथड काय आहे. तर पाहू शकता जलसंपदा विभागामध्ये नॉर्मलायझेशन पद्धती आपल्या तलाठी भरतीसारखीच आहे. तर पाहूयात ज्या शिफ्टमध्ये ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स असतात त्यांचे ॲव्हरेज घेऊन कसे विद्यार्थ्याचे मार्क्स वाढतात आणि ज्यांचे मार्क्स हे कमी असतात ते कसे वाढू शकतात. तर पाहूया संपूर्ण प्रोसेस. तर स्क्रीनवरती पाहू शकता. तर पाहू शकता या सूत्रानुसार तुमचे मार्क्स हे वाढू शकतात. तर अशा प्रकारे तुमचे मार्क्स वाढणार आहेत. तर आपण संपूर्ण पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभागामध्ये कट ऑफ किती लागू शकतो तो सुद्धा आपण कंप्लीट पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. तर पाहूयात त्या कट ऑफ बघूयात, त्यानंतर आपण नॉर्मलायझेशन सूत्राकडे बोलूयात. तर महाराष्ट्र WRD म्हणजेच जलसंपदा विभागाचा ऑफिशियल कट ऑफ आपल्यासमोर आहे. तर पाहूयात आपण आपला WRDचा कट ऑफ किती आहे जो शकतो. तर पाहूयात आपल्या स्क्रीनवरती. तर सर्वात प्रथम आहे जनरल म्हणजेच OBC कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 176 ते 182 दरम्यान हा लागू शकतो. त्यानंतर आहे OBC कॅटेगरी. तर OBC या कॅटेगरीसाठी 172 ते 180पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. तर 2-3 मार्काचा फरक आहे OBC आणि ओपन या कॅटेगरीमध्ये. त्यानंतर SC कॅटेगरी. तर SC या कॅटेगरीमध्ये 162 ते 168पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर आहे ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीसाठी 160 ते 165पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर आहे EWS. तर EWS या कॅटेगरीसाठी 170 ते 176पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. तर या कट ऑफनुसार तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.